अविनाश, मिसेस देसाईच्या आवाजाने दोघांनी त्या दिशेला पाहिलं तर जयश्री आणि मिसेस देसाई रागात त्या दोघांना बघत होत्या. अविनाश, हे काय चालले? अरे, आम्ही एवढी काळजीत आहोत आणि तू या मुलीला? मिसेस देसाई जुईकडे बघत तिरस्काराने बोलली. हो, बघा ना, मी इकडे जीव मुठीत धरून तुमची वाट बघत आहे आणि तुम्ही हिला मिठीत घेतलं आहे. ही खाली पडली म्हणून का? जयश्रीने रडत विचारलं. जुईला आत्ता वास्तवाचं भान झालं की त्याच्यापासून थोडं बाजूला झाली. मी जाते, ती खाली मान घालून बोलली आणि तिथून जाणार तोच त्यांनी तिचा हात पकडला. तू कुठेही जाणार नाही, वेट. प्रत्येकाला त्याची जागा दाखवावी लागेल. अविनाश त्या दोघीकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलला आणि त्याच्या फक्त नजरेने त्या दोघी पण गार झाल्या होत्या. मॉम अँड जयश्री. मिसेस अविनाश देसाई. अविनाश एका हाताने मिठीत घेत बोलला आणि आत्ता मात्र त्या दोघींच्या चेहऱ्यावर वीज कोसळल्यासारखे भाव उमटले. त्याला काय बोलायची किंवा विचारायची सुद्धा त्यांना शुद्ध राहिली नाही. दोघी पण डोळे मोठे करून अविनाश आणि जुईकडे बघत होते. खरं तर आत्ता जुई पण मनातून थोडी चकित झालेली. अविनाश अशा सगळ्यांना इतक्या लवकर तिची ओळख करून देईल हे तिला वाटलंच नव्हतं. पण मनातून एक सुखाची लहर त्याही स्थितीत तिला आनंद देऊन गेली, कारण आज त्याने खऱ्या अर्थाने तिला तिची ओळख करून दिली होती. अविनाश, व्हॉट आर यू टॉकिंग? मिस्टर देसाईंचा आवाज आणि अविनाश सोडून सगळे दचकले आणि आवाजाच्या दिशेने बघू लागले. त्याचे डॅडी थोड्या रागात तिथेच येत होते. येस डॅडी, तुम्ही बरोबर ऐकलं. आम्ही लग्न केलं, तेही खूप दिवसापूर्वी. आम्ही राजमुळे मला तिची काळजी वाटत होती आणि त्यालाच पकडण्यासाठी हा सगळा लग्नाचा प्लॅन केला होता आणि आत्ता तो पकडला गेला आहे, तर मला काहीच नाटक करायची गरज नाही, अविनाश ठामपणे बोलला. त्याचं बोलणं ऐकून जयश्रीने रडायला सुरुवात केली की लगेच अविनाशच्या समोर येऊन थांबली. अविनाश, तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्ही असं काहीच नाही करणार. तिने काहीतरी जादू केली नाही तर तुम्हाला फक्त मीच आवडते, हो ना? जयश्रीने जुईकडे एक रागीट कटाक्ष टाकत अविनाशला विचारलं. नो जयश्री, आय लव्ह यू जुई. तिच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही. तुला फक्त राजला पकडण्यासाठी वापरलं, अविनाश निर्विकारपणे बोलला आणि जयश्रीचा चेहरा रागाने लाल झाला होता. तुम्ही असं कसं करू शकता? तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच लागेल. तुम्ही असं माझ्या भावनांशी नाही खेळू शकत आणि तेही हिच्यासाठी तर बिलकुल नाही, जयश्री रागात बोलली. मी तुझ्या भावनांशी खेळलो नाही. तू आठव मी तुला काय बोललो होतो. मी कधीही माघार घेऊ शकतो आणि माझ्याशी लग्न करण्यात रिस्क आहे, तरीही तू तयार होतीस माझ्यासाठी, नाही माझ्या प्रॉपर्टीसाठी. तुला काय वाटतं मला माहीत नाही का? तू ते व्रत केलं, त्यात खाऊन पिऊन तू चक्कर येण्याचं नाटक केलं. कशासाठी? मला आणि माझ्या फॅमिलीला इम्प्रेस करण्यासाठी ना? इतकं साधं बळ असण्याचे नाटक करू नको. आय कॅन रीड ह्युमन माइंड. अविनाश तिच्यावर नजर रोखत बोलला आणि जयश्रीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. तरीही ती पुढे काही बोलणार तेवढ्यात जुईने अविनाशचा हात दाबला. त्याने मान खाली करून तिच्याकडे पाहिलं. तिने नकारार्थी मान हलवून इशारा केला, कारण जुईला तिची अवस्था पाहून वाईट वाटत होतं. कारण काहीही असो, पण सध्या जयश्री हर्ट झालेली हे सत्य होतं, म्हणून तिने त्याला शांत राहण्याचा इशारा केला. अविनाशने तिच्याकडे पाहून एक सुस्कारा सोडला आणि त्याचं लक्ष तिच्या हातावर गेलं. कोपऱ्यापासून हात रक्ताने भरला होता. ते बघून त्याच्या डोळ्यात काळजी दाटून आली. जान, व्हॉट हॅपन? इट्स ब्लिडिंग. तो तिचा हात हातात घेत काळजीत बोलला आणि आत्ता कुठे तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. रिक्षातून उडी मारल्यावर ती हातावर पडली होती, तेव्हाच दुखापत झालेली, पण अविनाशच्या काळजीत सगळी विसरून गेली होती. पण आता ते रक्त बघून मात्र तिला वेदनेची जाणीव झाली. डॉक्टर अविनाश तिला अडवतच तिथल्या केबिनमध्ये घेऊन गेला. डॉक्टरने लगेच तिला बेडवर बसून तिच्या जखमेवर मलमपट्टी करून दिली. एनी प्रॉब्लेम? अविनाशने काळजीने डॉक्टरांना विचारले. नो सर, 4-5 दिवसात जखम भरून निघेल डॉक्टर. ओके, तुम्ही थोडं बाहेर जा, अविनाश बोलला. तसं डॉक्टर बाहेर गेले. त्याने अविनाशचं ऐकलं, कारण अविनाशचे डॅडी त्या हॉस्पिटलचे ट्रस्टी होते. जान, इज इट हर्टिंग? त्याने विचारलं. नाही, त्याच्या उबदार मिठीत डोळे मिटून तिने उत्तर दिलं. तुला थोडा पण धीर नाही का? काय गरज होती पळत यायची? त्याने थोडं रागात विचारलं. मला खूप भीती वाटत होती. तुमच्या काळजीने जीव चालला होता, ती रडक्या आवाजात बोलली.
हे नाव स्टॉप क्राईंग. ऑलरेडी तू रडून रडून महापूर आणला आहेस. तो तुझ्या गालावरची अश्रू पुसत बोलला. ती हलकंच हसली. तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावर हलकं हसू पाहून त्याला पण समाधान वाटलं. मिसेस अविनाश देसाई, नाव गेट रेडी टू कम होम. तो हलकेच गालात हसत बोलला आणि तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. होम? तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. येस, होम. आपल्या घरी आत्ता आपण एकत्र राहायचं. ॲज अ हजबंड वाईफ. तो तिचा गाल ओढत बोलला. पण त्याचे शब्द ऐकून तिच्या पोटात मात्र गोळा आला. ती त्याच्यासोबत राहायचं, त्याची बायको या हक्काने, हे तर तिचं स्वप्न होतं. पण हे सगळं अचानक आणि तेही इतक्या लवकर होईल हे तिला अपेक्षित नव्हतं. की चेहऱ्यावर मिश्र एक्सप्रेशन उमटले. भीती, गोंधळ, आनंद सगळंच एक साथ मनात उफाळून आलं. जान, एनी प्रॉब्लेम? तू हॅप्पी वाटत नाही? त्याने थोडं नाराज होत विचारलं. नाही, मी हॅप्पी आहे. ते थोडं टेन्शन आलं. ती कशीबशी बोलली. सध्या मनात रिया, कल्याणी, अभि सगळेच दिसत होते. त्यांना कसं सांगणार होती तेही एवढी मोठी गोष्ट? टेन्शन कशाचं? मॉम डॅड, डोंट वरी, आय शॅल हँडल. तू तुझे डोक्यावरून हात फिरवत बोलला. नाही, त्याचं नाही. ते मला एक्सप्रेशन नाही. ती अडखळत बोलली. एक्सपिरियन्स? कशामध्ये? त्यांनी आत्ता विचारलं. अरे बापरे, हे काय आजचं सगळे प्रश्न विचारणार आहेत का? तिने मनातच स्वतःच्या डोक्यात टपली मारली. जान, डोंट ऑरिडर, आय शॅल टच यू एव्हरीथिंग. तो गालात हसत मुश्किलपणे बोलला आणि तिचे गाल गुलाबी झाले. पोटात लगेच त्याचे बटरफ्लाय आले, जे आत्ता हळूहळू गुलगुल्या करू लागले. अरे देवा, हे तर वेगळीच समजत आहेत. त्यात पण नाही एक्सपिरियन्स, पण सध्या टेन्शन वेगळं आहे. कसं सांगू यांना? ती मान खाली घालून मनातच बोलत होती आणि तिचा गुलाबी चेहरा पाहून चला त्याच्यावर जास्तच प्रेम होत होतं. जान आणि तिची फोन होती. पकडून तिचा चेहरा वर केला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. माय स्ट्रॉबेरी, आय लव्ह यू, तो बोलला आणि त्याने खाली झोकून अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आता ती पूर्ण ब्लँक झाली. तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि दोघे पण जमिनीवर आले. जुई लगेच त्याच्यापासून दूर झाली आणि खाली मान घालून बसली. बस करा या गुदगुल्या. आता ती पोटावर हात ठेवून मनातच हसत बोलली. अविनाश, आय वॉन्ट टू टॉक टू यू मिस्टर देसाईचा आवाज आला. तसं तिने मान वर करून पाहिलं. अविनाश आणि त्याची डॅडी समोर उभे होते. डॅड, आपण घरी गेल्यावर बोलू, तो बोलला. ओके, तू बाहेर जा, कमिशनर आलेत. डॅडी, तुम्हाला डॉक्टर जोशींशी काही बोलायचं आहे का? तसं असेल तर माझ्यासमोर बोला. अविनाश जुईकडे एक कटाक्ष टाकत बोलला. हो, बोलायचं आहे, पण माझं मी बोलेल. तू जा, तिची काळजी करू नको डॅडी. अविनाशने उजवीकडे पाहिलं. तिने मानेनेच त्याला जायचा इशारा केला. ठीक आहे, पण लक्षात ठेवा की ही तुमची सून आहे. अविनाश डॉटर इन लॉ या शब्दावर जोर देत बोलला. येस, मी लक्षात ठेवेन, मिस्टर देसाई बोलले. अविनाशने जुईकडे पाहिला आणि मग बाहेर पडला. जाता जाता दरवाजात थांबला आणि त्यांनी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. डॅड, टेक केअर ऑफ हर, तो बोलला. नाही, दरवाजा तसाच उघडा ठेवून गेला. तो जाताच मिस्टर देसाईंनी जुईकडे पाहिलं. आता जुई बेडवरून उठून उभी राहिली. मनात धाकधूक अगोदरच सुरू झालेली, पण कधी ना कधी या सगळ्याला फेस तर करावा लागणारच होता. काय बोलली होती तू? अविनाशमध्ये तुला इंटरेस्ट नाही आणि तू त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. त्यासाठी तू माझ्याकडून माझी बायको पण घेऊन गेली आणि आत्ता भेटते आहेस, तेही डायरेक्ट त्याच्याशी लग्न करून. मिस्टर देसाई तिच्यावर नजर रोखत बोलत होते. आणि तेवढंच काय, कल्याणी दिदी, तुम्ही हिला दिले, पण तुम्ही तर बोलला की तिला तुम्ही बाहेर पाठवलं. दरवाजामधून आवाज आला तसं दोघांनी त्या दिशेला पाहिलं. मिसेस देसाई प्रचंड शॉकमध्ये तिथे उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एखादा भूकंप झाल्यासारखे एक्सप्रेशन होते. सुनंदा, आपण नंतर बोलू, तुझा इथून, मिस्टर देसाई वैतागून बोलले. पण त्याच वेळी त्यांना ढकलून जयश्री आतमध्ये आली. ती डायरेक्ट जुई आणि मिस्टर देसाईच्या समोर येऊन उभी राहिली. अंकल, हिला हकलून द्या. अविनाशसोबत माझं लग्न होणार आहे. तुम्ही बोलला होतात हिला इथून घालवून टाका. तिची सावली पण अविनाशवर पडली नाही पाहिजे. तुम्ही आत्ताच तिला हकलून लावा. जयश्री खाऊकी घेऊन नजरेने जुईकडे बघत ओरडली. जस्ट शटअप यू स्टुपिड गर्ल. त्याने काय सांगितलं कळत नाही का तुला? लग्न झालं दोघांचं, मिस्टर देसाई वैतागून बोलले. त्यात काय झालं? मी अजूनही अविनाशसोबत लग्न करायला तयार आहे. जसं तुम्ही दुसरं लग्न केलं तसं अविनाश पण होऊ शकतं. हिला इथून काढून टाका, जयश्री बोलली. आणि आता मात्र मिस्टर देसाईंचा चेहरा रागाने लाल झाला. सुनंदा,
हिला इथून घेऊन जा फास्ट. मिस्टर देसाईंनी रागात ओरडले. तसेच मिसेस देसाईंनी दचकून भानावर आल्या. त्यांनी लगेच जयश्रीला पकडलं आणि ओढतच बाहेर घेऊन गेल्या. आता मिस्टर देसाई पुन्हा जुईकडे वळले. जुई या सगळ्या ड्रामाने पूर्ण जिंकून गेली होती. तिला तिथे उभं राहण्याचं पण त्राण नव्हतं. हा पण आपण कुठे होतो? आठवलं, तू बोलली होती अविनाशच्या लाईफमध्ये येणार नाही आणि आता लग्न करून आली. काय विचार करून त्याच्याशी लग्न केलं? आणि तू त्याला सांगितलं आहेस का की तुझ्याजवळ त्याची आई आहे म्हणून? मिस्टर देसाईंनी पुन्हा पॉईंटवर येत विचारलं. जुईने नकारार्थी मान हलवली. मिस्टर देसाई थोडे हसले. मग आता लग्न झाले तर डिवोर्ससाठी पण रेडी राहा, मिस्टर देसाई बोलले आणि जुईने घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. तो शब्द, फक्त एक शब्दसुद्धा तिला नखशिकांत हादरवून गेला. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. तुला कदाचित माहिती नाही, पण अविनाश त्याच्या आईला खूप जास्त हर्ट करतो आणि जेव्हा त्याला हे कळेल की तू तिला घेऊन गेली आहेस, तुझ्याजवळ ठेवला आहेस, तेव्हा तो खूप रागवेल. आता तुझ्याजवळ 2 ऑप्शन आहेत, अविनाश नाहीतर कल्याणी, मिस्टर देसाई बोलले. जुई विचारात पडली होती. तू कल्याणीला का घेऊन गेली ते अजून मला कळत नाही. एनिवेज आय नो तू अविनाशचं चूज करशील, तरी तू लग्न करण्याअगोदर थोडा विचार करायला हवा होता. काय आहे ना, माझ्या मुलाला मी जास्त ओळखतो. लहानपणापासून मी त्याची प्रत्येक हट्ट पुरवले आहेत. पण काय करणार, एकुलता एक मुलगा, त्यात पहिला खूप जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. त्याच्यासाठी मी काही करू शकतो. हे जे मी दुसरं लग्न केलं आहे ना, ते पण त्याचा हट्ट होता. तूच लास्ट टाईम विचारलं होतं ना का मी कल्याणीसोबत लव्ह मॅरेज करून पण दुसरे लग्न का केलं? तर हे सगळं अविनाशसाठी केलं होतं. त्याचा हट्ट होता त्याच्या मावशीला आई बनवण्याचा, तेही त्याची खरी आई जिवंत असताना. असं आता तू अविनाशसोबत लग्न केलं आहेस म्हणून फक्त तू देसाई घराण्याची सून आहेस हे लक्षात ठेव. माझ्या मुलाच्या सुखासाठी तर मी रस्त्यावरच्या मुलीलासुद्धा घरात आणू शकतो. मग तू काय चीज आहेस? जर त्याला तू नकोशी झाली तर मात्र माझ्या घरात काहीच स्थान नसेल, ही पण लक्षात ठेव, मिस्टर देसाई बोलले आणि बाहेर निघून गेले. ते जाताच जुई भानावर आली. आता तिच्या मनात विचाराने थैमान घातलं होतं. कल्याणी आंटी, अविनाश त्यांचा हर्ट करत असेल आणि हे जे मिस्टर देसाई बोलले ते खरं असेल का? खरंच अविनाशने त्यांना दुसरं लग्न करण्यासाठी मजबूर केलं असेल का? पण का? त्या डायरीमधून तर एवढंच कळलं की या मिसेस देसाई त्यांच्या मुलासोबत अविनाशच्या घरी राहायला आल्या आणि नंतर कल्याणी आंटी आणि मिस्टर देसाईमध्ये थोडे थोडे वाद होऊ लागले. पण कशावरून वाद होत होते ते त्यांनी लिहिलंच नाही. आणि अविनाशने सांगितल्याप्रमाणे कल्याणी आंटीचा बाहेर अफेअर होतं, जे की मला शक्य वाटत नाही. नक्कीच काहीतरी गैरसमज आहे, पण काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कीर्ती अविनाशची सगळ्यात लहान बहीण कुठे आहे? विचार करून जुईला शरीरात ताण नसल्यासारखं जाणवू लागलं. तिने डोळे गच्च मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि काहीतरी निर्णय घेतला. मग डोळे उघडून ती उठली आणि त्या हॉस्पिटलमधून तडक बाहेर पडली. जाताना अविनाशसाठी चिठ्ठी ठेवायला विसरली नाही. मिस्टर अविनाश देसाई, आता तुम्ही जो साखरपुडा ठरवला होता तो पण तुमच्या प्लॅनचा हिस्सा होता का? की खरंच मी जयश्रीसोबत पुन्हा साखरपुडा करणार आहात? एक सुंदर तरुणी अविनाशसमोर माईक पकडून विचारत होती. आणखी 8 ते 9 बाकीचे चॅनलवाले पण समोर उभे राहून उत्तराची वाट बघत होते. हा सगळा प्लॅन होता. मी जयश्रीसोबत लग्न वगैरे करण्याचा माझा कोणताच हेतू नाही. तसे मी अविनाश बोलत होताच की त्याचं लक्ष त्या रिपोर्टरच्या मागच्या बाजूला गेलं, जिथून जुई फास्ट चालत रस्त्याच्या दिशेने चालली होती. त्याला थोडं विचित्र वाटलं. त्याने लगेच कमिशनरला इशारा केला. एक्सक्यूज मी, अविनाश तिकडे बघतच बोलला आणि तिथून निसटला. तिथे रिपोर्टर त्याला आणखी काही विचारत होता, पण बॉडीगार्डने मध्येच त्यांना अडवलं. अविनाश दुसऱ्या बाजूने जुई गेली होती त्या दिशेला गेला. ती स्वतःच्याच विचारात चालत होती. मध्येच एखाद्या ॲटोला हात करत होती. तेवढ्यात अविनाशने तिचा हात पकडला. व्हॉट आर यू डुईंग हिअर? त्यांनी विचारलं. ते मी चालली आहे. ती गोंधळून गेली. मनात थोडी घाबरली होती. वेअर? अविनाश. दिल्ली, ती बोलली. व्हॉट? हाऊ डे यू? मला न सांगता तू जाऊच कशी शकते? त्याने थोडं रागात विचारलं. मी तुम्हाला सांगूनच जाणार होते, पण तुम्ही बिझी होता म्हणून मी चिठ्ठी ठेवली होती. थोड्याच वेळात माझी फ्लाईट आहे म्हणून घाई केली. ती गडबडीत बोलली. ओके, बट नो नीड.
टू गो. आय शॅल कॉल माय बॉडीगार्ड. तुझे लगेच घरी आणतील. तो तिचा हात पकडून तिला गाडीच्या दिशेने नेत बोलला. नाही, बॉडीगार्ड नको मला. एकटीला जायचं आहे. प्लीज, मी पुन्हा येईन. जुई हात सोडवायचा प्रयत्न करत बोलली, पण त्याने हात सोडला नाही. ओके, मी तुझ्यासोबत येतो. तो गाडीचा दरवाजा ओपन करत बोलला. त्याने तिला आतमध्ये बसवलं आणि दरवाजा बंद करून तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. जुईच्या आता खूप जास्त चलबिचल होत होती, म्हणून गोंधळ माजला होता. थोड्या वेळापूर्वी मिस्टर देसाई जे बोलले होते ते सगळं आठवणं तिचा थरकाप उडत होता. जान, आर यू ओके? तिचा असा गोंधळलेला चेहरा पाहून त्याने काळजीनं विचारलं. हो, मला दिल्लीला जायला हवं. आजच माझं रिझर्वेशन आहे. ती इकडे तिकडे बघत बोलली. ओके फाईन, रिझर्वेशन कॅन्सल कर. तो शांतपणे बोलला. नाही, नको, मला जाऊ द्या. खूप गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. रिया, अभि, सगळ्यांना सत्य सांगायचं आहे. ते सगळे शॉर्ट आऊट करून मी येते. प्लीज. थोडं काकू तिला येऊन बोलली. बट उद्या तू मला इथे हवी. तो तिचा हात हातात घेत बोलला. का कोणास ठाऊक, पण त्याच्या स्पर्शाने तिचं मन थोडं स्थिर झालं. सर, तिने हाक मारली. मिसेस अविनाश देसाई, कॅन यू कॉल मी अविनाश नाव? तिच्या गालावरची लट कानामागे सारत बोलला आणि नेहमीप्रमाणे ती त्याच्या स्पर्शात वाहन हरपली. चेहऱ्यावर त्याचा स्पर्श झालेल्या त्या ठिकाणी उगीच तिला स्पार्क जाणवल्या. तू बोलला तसं ती भानावर आली, पण आता तिला काय बोलायचं होतं तेच ती विसरून गेली. पण आता काहीतरी बोलणं अपेक्षित होतं. मी जाऊ का आता? तिने अडखळत विचारलं. खूप रात्र झाली आहे, तो बोलला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात त्याची गाडी राहिली होती त्या हॉटेलसमोर येऊन थांबली. मी बॅग घेऊन येते, ती बोलली आणि पटकन खाली उतरली. अविनाश तिची गडबड बघून तर खरं तर रागवला होता, पण तरीही शांत बसला होता. काही वेळाने ती बॅग घेऊन पुन्हा गाडीत येऊन बसली. त्याने काही न बोलता गाडी स्टार्ट केली. तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, तो गाडी ड्राईव्ह करता करता बोलला. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.